पुण्यातल्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या स्थलांतरावरून वाद, दगडूशेठच्या मंदिराच्या विस्तारात अडथळा येणार। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्तारासाठी फरासखाना पोलीस ठाणे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव। सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता पोलीस ठाणे इतरत्र हलवू नये, युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। काय आहे संपूर्ण प्रकार पाहूयात। फरासखाना पोलीस ठाण्याच्या जागेवरून पुण्यात आता मतभेद समोर आलेत। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्तारासाठी सध्याचं पोलीस ठाणे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव असून पुणे पोलिसांनी याला तत्वतः हिरवा कंदील दिलाय। मात्र महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाणं, वर्दळीचा परिसर आणि सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता पोलीस ठाणे इतरत्र हलवू नये अशी मागणी युवक काँग्रेसचे पदाधिकारी अक्षय जैन यांनी केली आहे। दुसरीकडे मंदिराच्या विस्तारासाठी जागा हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाचे कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी समर्थन केले। नवीन पोलीस संकुल उभारल्यानंतरच फरासखाना पोलीस ठाण्याचे स्थलांतर होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। पाहुयात या संपूर्ण प्रकरणावर आमचे प्रतिनिधी प्रथमेश तांबे यांचा विशेष रिपोर्ट। पुणेकरांचं आराध्य दैवत असणारं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि जागेअभावी या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि परिसराचा खुंटलेला विकास, या विकासाला आता चालना मिळणार आहे। कारण या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराशेजारी असणारं फरासखाना पोलीस स्टेशनची जागा ही देवस्थानला मिळावी यासाठी 2 वर्षापासून प्रयत्न सुरू होते। ते प्रयत्न आता अंतिम टप्प्यात आहे आणि कदाचित येणाऱ्या काही दिवसात ही जागा देवस्थानला मिळण्याचा मार्गही मोकळा होऊ शकतो। आपण जर हा संपूर्ण परिसर पाहिला तर सतत गजबजलेला हा परिसर असतो आणि यामुळे या ठिकाणी जी जागेची कमतरता होती त्या कमतरतेमुळे या मंदिर परिसराचा विकास जो आहे तो खुंटला होता। पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। तुम्ही पुन्हा विचार करून प्रायव्हेट जागा एक्वायर करून बाजारभावाची जे काही किंमत असेल ती शासनाला द्यावी। पैसे कमी पडत असतील, बरीच बघतायत आमच्यासारखी, आम्ही गोळा करू आणि ते डोनेशन करून आम्ही ती जागा विकत घेऊ। दत्त मंदिराच्या बाजूला जे काका हलवाई त्याच्या बॅक साईडला आपल्या डीपी मध्ये पोलीस स्टेशनला आरक्षित असणारा 9 गुंठ्याचा एक भूखंड आहे। कृपया करून पोलिसांच्या जागेऐवजी दुसरी जागा प्रायव्हेट आजूबाजूची जी काही जागा असेल ती तुम्ही प्रायव्हेटली पैसे देऊन एक्वायर करावी आणि ही जागा पोलिसांची सुरक्षिततेच्या कारणास्तव पुणेकरांच्या सुरक्षितेसाठी तशीच द्यावी अशी आमची विनंती आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसराची संपूर्ण भौगोलिक रचना आपण लक्षात घेतली तर शेजारी असणारा शिवाजी रस्ता, पलीकडे लक्ष्मी रस्ता आणि आप्पा बळवंत चौक या संपूर्ण भागातून जे ट्रॅफिक या ठिकाणी येतं त्यामुळे प्रचंड गर्दी या संपूर्ण परिसरात असते। सोबतच जर पाहिलं तर अनेक भाविक जे आहेत ते बाप्पांच्या दर्शनाला येतात आणि यामुळेच या संपूर्ण परिसरात नेहमी गर्दी असते आणि या संपूर्ण कमी जागेच्या अभावी जी आहे ती भाविकांची गेल्या अनेक वर्षापासून गैरसोय होत होती। मात्र आता जी नवीन जागा देण्यात आली आहे ती नेमकी कोणती, तर मंदिराच्या बरोबर पाठीमागे असणारी फरासखाना पोलीस चौकीची जी जागा आहे ती मंदिर समितीकडे वर्ग करा किंवा त्याला आम्ही NOC देतो अशा स्वरूपाचा जो प्रस्ताव आहे तो पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गृह विभागाकडे पाठवलेला आहे। आता यावर जो पुढील निर्णय आहे तो गृह विभाग घेणार आहे। मात्र या संपूर्ण निर्णयाचा विचार करता यावर पुणे युवक काँग्रेस असेल किंवा त्याचे पदाधिकारी असतील यांनी याला विरोध दर्शवल्याचा आपल्याला पाहायला मिळालं। खरं तर आपल्याला अशी माहिती मिळाली की ही जागा जी आहे ती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला जी आहे ती वर्ग होणार आहे। नाही, मंदिराला जागा आवश्यक आहेच, जागा कमी पडत आहे आणि त्याबद्दल आम्ही मागच्या वर्षी ज्यावेळेस हा आवाज उठवला त्यावेळेस पवार साहेबांनी याच्यात मध्यस्थी केली। पवार साहेबांनी आम्हाला बोलवून घेतलं आणि पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की तो पुण्यातील सर्वात संवेदनशील भाग आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्यावर परत पुनर्विचार करावा। CM साहेबांनी परत पुढच्या दिवशी म्हणजे नेक्स्ट डे निरोप आला की ते आम्ही रद्द करतोय आणि परत ती जागा आम्ही पोलिसांकडेच ठेवतोय। आता आमचा आक्षेप असा आहे की आपल्याला जागा हवी आहे। आपण बाजूला जे व्यावसायिक बिल्डिंग असतील किंवा आपण लक्ष्मी रोडपर्यंत जो चौक आहे तर तिथं व्यावसायिक इमारती असतील किंवा जे काही रहदारी बिल्डिंग असतील, इमारती असतील तर ते शासनाने बाजारभावाने विकत घ्यावे आणि विकत घेऊन ते आपण त्याचं एक्सपान्शन करावं। आज दगडूशेठचा भक्त मी स्वतः आहे, माझ्या इथं दगडूशेठ बसवतो, त्यामुळे हा काही फक्त एका व्यक्तीचा किंवा फक्त पुण्यापुरता मर्यादित विषय नाहीये। संपूर्ण देशभराचे आराध्य दैवत दगडूशेठ आहेत। परंतु महत्त्वाचा विषय याच्यात असा आहे की तो पुण्याचा सर्वात संवेदनशील भाग आहे। 10 जुलै 2014 रोजी तिथं ऑलरेडी फरासखान्याच्या पार्किंगमध्ये तिथं बॉम्बस्फोट झालेला आहे। त्यानंतर तिथं आता आपलं गणेश उत्सवादरम्यान ट्रॅफिकचा इश्यू आपल्याला माहिती असेल किती मोठ्या प्रमाणावर होत असतो।
बऱ्याच अडचणी आहेत. तर रस्ते ऑलरेडी तिथे लहान आहेत, त्यामुळे तुम्हाला तिथं पोलीस स्टेशनची जागा घेण्याऐवजी, कारण आज पुणेकरांची सुरक्षितता सुद्धा महत्त्वाची आहे, तो सुद्धा महत्त्वाचा पार्ट आहे. तर त्यामुळे आपण पोलिसांची जागा तशीच ठेवून त्याच्या शेजारची किंवा बाजूची जागा प्रायव्हेट आपल्याला ॲक्वायर करता येऊ शकते. तर तो विचार शासनाने करावा. तर त्यासाठी आमची विनंती आपल्या मार्फत शासनाकडे एवढीच आहे की तुम्ही पुन्हा विचार करून प्रायव्हेट जागा ॲक्वायर करून बाजारभावाची जी काही किंमत असेल ते शासनाला द्यावी. पैसे कमी पडत असतील, बरीच भक्त आहेत आमच्यासारखी, आम्ही गोळा करू आणि ते डोनेशन करून आम्ही ती जागा विकत घेऊ. याआधी देखील हा मुद्दा जो आहे तो सातत्याने तुम्ही त्याच्यावर आवाज उठवत आलात. 2 वर्षापूर्वी देखील अशा संदर्भात ज्या हालचाली आहेत त्या सुरू होत्या, त्याच्यावर तुम्ही आवाज उठवलात आणि शरद पवार साहेबांची देखील या संदर्भात भेट तुम्ही घेतली. नाही, पवार साहेबांनी आम्हाला विषयामध्ये स्वतःहून बोलून घेतलेलं. साहेबांनी कौतुक केलं की तुम्ही हा विषय घेतला, कारण त्यांनाही आता एवढ्या वर्षाचं राजकारण अनुभव आहे, सर्व गोष्टी त्यांना पुण्यातलं कोकण त्यांना माहिती आहे. तर पुण्यातला हा मध्यवर्ती भाग आहे आणि सर्वात संवेदनशील आपण म्हणूयात तो पार्ट असल्याने आता तिथं फायर ब्रिगेड जी होती पूर्वी ती सुद्धा शिफ्ट करण्यात आलेली आहे. तर आमचा आक्षेप एवढाच आहे की ट्रस्टला, मंदिराला जागा डेफिनेटली 100% द्यायला हवी. आणि फक्त दगडूशेठलाच नाही, बाकी जे काही आपली महत्त्वाची स्थानं असतील, मंदिरं असतील, त्यांना सुद्धा शासकीय जागा देण्यास काही हरकत नाही. परंतु फक्त पोलिसांची जागा देऊ नये एवढी आमची विनंती. याचं कारण एक दुसरं असं आहे, अजून 26/11 जी घटना घडलेली मुंबईतली, तर डेव्हिड हेडली त्याच्यातला जो प्रमुख आरोपी ज्याने पूर्ण प्लॅन हे शिजवलेलं होतं, तर डेव्हिड हेडलीने असा आरोप, म्हणजे त्यांनी अशी माहिती दिली की त्यांचं प्लॅनिंग आधी होतं सिद्धिविनायक मंदिर, तर मंदिरामध्ये, परंतु तिथं पोलीस ठाणे बघून आणि तिकडचं पोलिसांचा तो पूर्ण सिक्युरिटी बघून त्यांनी ती योजना बदलली. नंतरचं जे काय असेल ते आपण सर्वांनी बघितलेलं आहे. म्हणजे एकंदरीत फक्त सुरक्षेच्या कारणाचा विचार करताच फक्त तुमचा विरोध जो आहे तो या संपूर्ण विरोध म्हणण्यापेक्षा आमचं एवढंच आहे की तुम्ही त्याऐवजी दुसरी जागा शासनाने त्यांना ऍडजस्ट करून द्यावी आणि उपलब्ध करून द्यावी. आणि याच्यापेक्षा मोठी जागा उपलब्ध होऊ शकत नाही अशातला पार्ट नाही आहे. ज्यावेळेस आपल्याला काही एक्सपान्शन करायचे असतात, मेट्रोचं असेल, हायवेचं असेल, त्यावेळेस आपण शेतकऱ्यांकडून एवढ्या एकरांच्या म्हणजे किलोमीटर्समध्ये आपण ती जागा घेत असतो. तर इथं काही 1000 स्क्वेअर फीट किंवा काही गुंठे जागा घेण्यास सरकारला काही अडचण यायला नको. आता हस्तांतरांच्या चर्चा ज्या आहेत त्या अंतिम टप्प्यात असल्याचं कळतंय. मात्र आता मग काय पुढची भूमिका काय? नाही, आम्ही परत विनंती करू शासनाला, कारण विषय एवढाच आहे. आम्ही शासनाकडे विनंती करू शकतो की कृपया करून पोलिसांच्या जागेऐवजी दुसरी जागा प्रायव्हेट आजूबाजूची जी काही जागा असेल ती तुम्ही प्रायव्हेटली पैसे देऊन ॲक्वायर करावी आणि ही जागा पोलिसांची सुरक्षिततेच्या कारणास्तव पुणेकरांच्या सुरक्षितेसाठी तशीच ठेवण्यात यावी अशी आमची विनंती आहे. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर युवक काँग्रेसचा या संपूर्ण प्रस्थापनाला जो आहे तो विरोध आहे. कारण एकीकडे गजबजलेला भाग, त्यात महत्त्वाचं असं ऐतिहासिक ठिकाण असलेला शनिवारवाडा, लाल महल आणि भक्तांची कायम गर्दी असणारं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे ज्या परिसरात आहे त्या ठिकाणी असणारं हे एकमेव पोलीस स्टेशन आहे. या पोलीस स्टेशनची जागा जर आपण देवस्थानला दिली तर भविष्यात दहशतवादी हल्ले आणि अनुचित घटनांचे धोके संभावतात अशी भूमिका जी आहे ती युवक काँग्रेसने घेतली आहे. आपण जर या संपूर्ण घटनेची पार्श्वभूमी आणि त्यांच्या विरोधाची पार्श्वभूमी पाहिली तर 2014 साली याच पुण्यातील फरासखाना पोलीस चौकीच्या बाहेर बॉम्बस्फोट झाला होता, एक हल्ला झाला होता. त्याआधीचा जर विचार केला तर त्याआधी साधारणतः 2 वर्ष म्हणजे साधारण 2012-13चा 11-12चा जो हा वेळ आहे त्या वर्षी या ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात घातपात करण्यासाठी काही करता येईल का याची रेकी देखील दहशतवाद्यांकडून करण्यात आली होती. मात्र एकंदरीत सर्व परिस्थितीचा विचार करता आता युवक काँग्रेस या ठिकाणी असणाऱ्या या फरासखान्याची जागा ट्रस्टकडे वर्ग करू नका अशी मागणी ठामपणे करताना दिसतंय. पण यासोबतच आमची देखील या संपूर्ण विस्ताराला विरोध नाही. भक्तांची गैरसोय ही दूर झाली पाहिजे, त्यांना इतर खाजगी जागा द्या अशी मागणी त्यांच्याकडून केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण ही जागा जर पाहिली तर 873 चौरस मीटरची ही संपूर्ण जागा जी आहे ती मंदिर परिसराला लागून आहे. आणि याचा जो प्रस्ताव आहे NOC सादर करण्याचा तो पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जो आहे तो गृह विभागाकडे सादर केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे हे जे फरासखाना पोलीस स्टेशन आहे ते इथून अवघ्या 300 मीटर अंतरावर असणाऱ्या मंडई येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे अशी माहिती सध्या समोर येत आहे. त्यामुळे युवक काँग्रेसची ही मागणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करता महत्त्वाची आहे. आता या संपूर्ण हस्तांतरण प्रक्रियेवर या ठिकाणी ज्यांनी याची मागणी केली
ते आमदार हेमंत रासने नेमकं काय म्हणतायत पाहूया. आमदार साहेब, दगडूशेठ मंदिरासाठी आपण फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस स्टेशनची जागा घेतोय. तो नेमका काय प्रस्ताव आहे आणि ती जागा घेण्याच्याबद्दल पोलीस स्टेशनसाठी कुठं जागा दिली? आज कसबा मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर मी हा जो कसबा मतदारसंघ हा संपूर्ण ऐतिहासिक आहे. जुनं पुणे अशी त्याची ओळख आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवल्यापासून त्या ठिकाणी लाल महल हा त्यांच्या वास्तव्याचा, त्या ठिकाणी स्वतः छत्रपती महाराजांचं वास्तव्य होतं. शनिवारवाडा जो बाजीराव पेशव्यांनी आटकेपार झेंडा जिथनं नेला तो शनिवारवाडा पण त्या कसबा मतदारसंघात आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांची पहिली शाळा त्याच ठिकाणी आहे. लोकमान्य टिळकांनी जेव्हा स्वातंत्र्याकरता सार्वजनिक गणेशोत्सव चालू करावा ही संकल्पना आणली आणि तो गणेशोत्सव 1893 साली त्याच कसब्यातनं चालू झाला. अशा सगळ्या लवजी वस्ताद्यांचा आद्य क्रांतिकारक लवजींचा वाडा सुद्धा त्याच ठिकाणी. असा पुण्याला दिशा देणारं नेतृत्व हे सगळं त्या ठिकाणी झालं. सार्वजनिक गणेशोत्सव 135 वर्ष त्याच ठिकाणी होत आहे. त्या सार्वजनिक गणेशोत्सवातील एक गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आज त्याची महती संपूर्ण जगभर पसरलेली आहे. जवळजवळ 50,000 पेक्षा जास्त रोज भाविक त्या ठिकाणी दर्शनाला येतात. आपले जे सुट्टीचे दिवस असतात तेव्हा लाखांपेक्षा जास्त गर्दी त्या ठिकाणी असते. आणि त्याच्याच बाजूला असणारा फरसखाना आहे. त्याचबरोबर विश्रामबाग पोलीस स्टेशन, या पोलीस स्टेशनची निर्मिती सुद्धा 50 वर्षापूर्वी झालेली आहे. त्याच्यात सुद्धा आत्ताच्या आधुनिक पद्धतीने त्या तिथं इमारती असली पाहिजे, त्याची व्यवस्था असली पाहिजे. त्यामुळं त्याला वेगळी पर्यायी चांगली आधुनिक जागा देऊन ही मंदिराच्या विस्तारीकरणाकरता मिळावी असा आमदार म्हणून मी प्रस्ताव दिला. त्या प्रस्तावावर मुख्यमंत्री साहेबांनी त्यांचे निर्देश देऊन तो खाली आले आणि मागच्याच आठवड्यात पोलीस आयुक्तांनी तो प्रस्ताव शासनाकडे पाठवला. त्याच्यात त्यांनी काही कंडिशन्स या टाकलेल्या आहेत. त्या कंडिशन जे शासन देईल, माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सरकार ज्या पद्धतीने त्याला मान्यता देईल ती मान्यता घेऊन आम्ही त्या पद्धतीने पुढील अंमलबजावणी करणार. कालावधी किती असणार आहे? कालावधी काय असणार आहे पोलीस स्टेशनसाठी? पोलीस स्टेशन करता आपण जर ते काका हलवाई जो दत्त मंदिराच्या बाजूला जे काका हलवाई आहे त्याच्या बॅकसाईडला आपल्या डीपी मध्येच पोलीस स्टेशनला आरक्षित असणारा 9 गुंठ्याचा एक भूखंड आहे. अजून 2-4 भूखंड आहेत. त्यातले जे प्रस्तावित भूखंड हे पोलीस खात्याला योग्य वाटतील आणि त्या ठिकाणी अतिशय सुसज्ज बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदी पोलीस स्टेशनची जागेची व्यवस्था झाल्यानंतर मग त्यानंतर ही जागा दगडूशेठला प्राप्त व्हावी अशी आम्ही त्या मागणी केली. किती कालावधी जाणार आहे या सगळ्या प्रक्रियेचा? आपल्याला आपल्या माहितीनुसार मागच्या महिन्यातच ती सुद्धा मागणी मी केली होती की या दगडूशेठ हलवाई गणपतीचा जो आत्ताच्या एकंदरीत जो निकष असतो अदर्जा देवस्थान किंवा पर्यटनाला मिळावा त्या निकषाला संपूर्ण पुरेपूर दगडूशेठ हलवाई मंदिर आत्ता बसत होतं. त्यानुसार आपण मागणी केली आणि आपल्याला अदर्जा प्राप्त झालाय. अदर्जाचा तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाला ज्या काही सुविधा लागतात त्या सुविधा त्या ठिकाणी निर्माण करणं हा त्या तिथला एक म्हणजे तिथं आपल्याकडं प्रसादाची व्यवस्था असेल, तिथं लोकांच्या दर्शनबारीची व्यवस्था असेल, त्या लोकांना अभिषेक या घ्या करण्याकरताचे जे काही सुविधा लागतात त्या सुविधा असतील किंवा आपल्या महिलांना त्या ठिकाणी अपेक्षित असणारे स्वच्छतागृह असतील, अशा सगळ्या चांगल्या सुविधा त्या ठिकाणी देण्याचा ट्रस्टचा त्या ठिकाणी प्रयत्न राहील. आणि आपल्याला त्या पुण्यासारख्या ठिकाणी असल्यामुळे निवासी व्यवस्था करण्याची काय आवश्यकता भासणार नाही. त्या व्यतिरिक्तच्या सगळ्या सुविधा आपण त्या ठिकाणी करणार. कधीपर्यंत ही जागा भेटणार? कालावधी किती जाईल? तर मुख्यमंत्री महोदयांशी या संदर्भात चर्चा झालेली आहे. मी तेच आपल्याला सांगितलं की या मतदारसंघाचा आमदार झाल्यापासून शनिवारवाड्यापासून सारसबागेपर्यंत जर आपण बघितलं तर मागील 100 लाल महल वगैरे ह्या सगळ्याला 350 वर्षाचा इतिहास आहे. आणि हा आपला इतिहास जतन करणं, तो नीट लोकांपर्यंत पोहोचवणं आणि हा सगळाच भाग याला जागतिक महत्व आहे. याचं जागतिक पर्यटन स्थळ निर्माण करावं
अशी SPVच्या माध्यमातून मी मागणी केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातनं मुख्यमंत्री महोदयांशी माझं वारंवार चर्चा आणि पाठपुरावा चालू आहे. मुख्यमंत्री महोदय सुद्धा या विषयात सकारात्मक आहेत. ही संपूर्ण मागणी ज्यांनी सातत्याने मांडली ते या विभागाचे आमदार हेमंत रासने यांनी बोलताना सांगितलं की एकंदरीत भाविकांची गैरसोय दूर व्हावी यासाठी हा संपूर्ण निर्णय जो आहे तो घेण्यात आला. मात्र एकीकडे याला युवक काँग्रेसचा असणारा विरोध ठामपणे सांगतोय की ह्या ठिकाणी जी पोलीस कार्यालयाची जी जागा आहे, पोलीस स्टेशनची जी जागा आहे ती संबंधित देवस्थानला देण्यास आमचा विरोध आहे. याची जर मूळ पार्श्वभूमी लक्षात घेतली तर सुरुवातीला जर मुंबईचं 26/11 प्रकरण पाहिलं, त्याचा अभ्यास केला तर त्या ठिकाणी ज्यांनी या संपूर्ण प्रकरणाची रेकी केली ज्यावेळी हल्ल्याच्या आधी डेव्हिड हेडली, तर त्याने आधी सिद्धिविनायक मंदिर परिसराची देखील या स्वरूपात रेकी केली होती आणि या ठिकाणी असणारी जी दर्शन रांग आहे भाविकांची त्या ठिकाणी देखील हल्ला करण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र त्या ठिकाणी एक पोलीस ठाणे होतं, पोलीस स्टेशन होतं आणि यामुळे हा हल्ला टळला. जर भविष्यात या ठिकाणी देखील असे प्रयत्न झाले तर नेमकं याला जबाबदार कोण असा प्रश्न युवक काँग्रेसकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आलाय. कारण या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे, त्याच्यामुळे जो आहे तो गुन्हेगारांवर आणि अशा अनुचित घटना करणाऱ्यांवर वचक असतो. त्यामुळे हा विचार जो आहे या याचिकेचा पुनर्विचार सरकारने, गृह विभागाने, पुणे पोलिसांनी करणं गरजेचं असल्याचं पाहायला मिळतं. पुण्याहून मी प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.